नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विलास खांडेकर ब्लॉगमध्ये. तर आज काय तुमचा पाहुणा आहे गॉगल घालून. तर आजचा विषय काय, आम्ही सगळेजण चाललो फॅमिलीसोबत पाहुणाला. तर त्यांनी सगळे तयार व्हायला लागले. माझं झालं, मी कसं वाटतं तुम्ही सांगा. एकदम फर्स्ट क्लास ना, एकदम टॉपमध्ये. एकदम दुर्गेशबाई आणि सोनाली खाली आले. तर आम्ही चाललो आहे. त्यांनी आता गाडी घेऊन आले, आम्ही चाललो आहे की काय लवकर येत नाही. मी आपलं खाली जाऊन बसतो पहिला. त्यांनी 1 तास झाला आवडते. मी फक्त 5 मिनिटात माझं आवडून झाले. येऊन बसले दुर्गेश भाई आणि तिने शेरवी पण आली. हे काय तर दुर्गेश भाई येऊन थांबले. शेरवीला आणलं नाही काय, येलेत की काय आता दरवाजा लावायला. चल, कुठे चालले तू? कुठे चालली सांग. कुठं? टेंटला. कोण कोण चाललंय? तू नाही ना, तुला नाही घेऊन जायचं. व्हिडिओ बनवतात. हा, आणि काकीला नाही घ्यायचं. काकी सगळी जण जाऊ. चल माझ्या गाडीवर चल ना. कॅब दे मला, दे ना, मला ऊन लागते. किती वेळ लवकर तरी यायचं ना. शरीर हाय कर तिला. दाजी कुठे गेलं? 1:30 वाजता निघायचं होतं. नाही 1:30लाच जायचं होतं, पण डीमार्टला गेलतो, क्रॉक्स आणायला गेलतो. तिला पण क्रॉक्स नाही गेलतो आम्ही डिमार्ट. इथं डिमार्टला जायचं. इथलं काय माहित नव्हतं. इथं आहे ना मुळशीजवळ. दाजी मी तिकडे चिंचवडला अरे मग बॅगा घेऊन निघायचं होतं, तिकडून तिकडे गेलो असतो. तयार झालं होतं आधी. अयो, तू पण क्रॉक्स घातली की तू? तिला पण आणल्या. सेम न्यू आणली. तिघांनी नेऊ ना. हा, माझी नॉर्मल. काय काय तुमच्या जेरीवर काहीच नाही. काहीच नाही. आमच्या टॉम अँड जेरी दोन्ही आहे, तुमच्या जेरीवर काहीच नाही. पण एकदम कडक मध्ये. चला जायचं काय? तरी चल माझ्या गाडीवर, तू खरंच चल. सोबत बस. एवढी मोठी बॅग. चला मी पण गाडी काढतो. काय दमल्या काय? सर्व इकडे तुला माउंटेन दाखवतो. हो, चष्मा काढला काय तो? ओके. तो तिकडं किती मोठा आहे बघतो. बघ ना तिकडं. फोटो काढा जातो थांबले तोपर्यंत. नको, केवढा आहे? एवढा आहे काय? लयच मोठा आहे. ताई किती महाग राहिलेल तो. आम्ही डायरेक्ट सगळ्यांच्या पुढे होतो, मध्ये होतो. कधी मध्ये समोर जायचं. काय अडकव सगळे किती पैसे झाले बघा आमच्या पैसे. 1 2 आणि नेक्स्ट लय मोठे. हिला पाठीमाग व्हिडिओ काढ म्हणतोय तरी काढ. हिच्या हातात असेल तेव्हा काढत नाही. हिच्या क्लिप मला आवडत नाही त्या. शर्वी दमली काय तू? दमली नाही ना? आता दमत नाही, तिची झाली झोप आता मस्त. झोपलेली काय शर्वी? तू झोपलेली? अयो, तुझं भारी आहे बघ. मध्ये बसते आपलं. समोर बस, समोर. स्वतःची बॉटल स्वतःपाशी तेवढं. नाही, तीच पाहिजे. काळजी बघा. निघ होय ताई. निकीला कधी म्हणली का तू? बघ निकी, तुला म्हणत नाही. निकीचं भारी आहे. माझ्या आडनं तिला काहीच लागत नाही. मला म्हणते स्वतःच दिला असतं. मी दिल तर घेऊ तर बुजगवण्यासारखं दिसायला लागली. नाही दे आता बघू. गाडी चालवायची. अजून 15 किलोमीटर आहे. किमान 10 किलोमीटर फास्ट जायला पाहिजे आपण. 5 किलोमीटर नंतर तिथं जवळ गेल्यावर टाइमपास करते. हा, किती? 10 किलोमीटर का? 15. 10 किलोमीटर फास्ट जाते. हो, फास्ट जाऊ आता. मग आता व्हिडिओ बंद करतो. काय बुजगावण्यासारखे दिसायला लागली. व्हिडिओ मात्र टाइम लागतो. काढावं लागतं ना, ब्लॉगला टाकायला. बघू नको अगं, त्रास होतोय मला. बघू किती छान वाटलं. मला इथे गार वाटते आता.
मित्रांनो आम्ही आता प्लेसला इथं पोचलोय. आताच गाड्या पार्क केलेल्या. बघू आता पुढं कसं कसं होते काय. त्याने काय तिकडे थांबलेत, त्यांना तिथं सोडले, आम्ही इकडे पार्क करायला आलतो. चला एंट्री करायची होती. एंट्री मेन दुर्गेशबाई जाऊन एंट्री करून आलोय. एंट्री करताना नाही काढला ना? नाही ना, कोणी म्हणलं त्यांना काढायला पाहिजे होतं. नाही, त्यांना म्हणलं परमिशन आहे नाही, त्यामुळे मी काढला नाही. सगळ्यांचे आधार कार्ड नंबर सगळे डिटेल लिहून आलो. माझं पण सगळ्यांचं, तुमचं पण लिहिले. आता आम्ही चालू ट्रेन बघायला. त्याने आम्हाला दाखवणार की का कुठं आहे ट्रेन म्हणून, असं मला व्ह्यू दाखवतो मस्तपैकी. काही कुठं आली आली इथं करंट लोकेशन पाठवून गेला. दादा काय म्हणते माहिती आहे का, ती छोटी मुलगी कोणाची. खरंच त्यांना म्हणलं ती छोटी नाही, डिग्रीला आहे म्हणलं आता लास्ट इयरला. विचारते म्हणा वाटलं विचारत नेके बघ ना कसलं भारी व्ह्यू आहे तिकडं. मला असं का म्हणली? मग तू लहानच आहे ना, त्यामुळे म्हणतो तुला उंची वाढवतच नाही उंची. सगळेजणीला लहान म्हणतात. असा व्ह्यू आहे गाईज, बघा पाठीमागे. मला वाटतंय दुर्गेशबाई तिकडे आहेत. मला वाटतंय आमचं टेंट ही इकडे दिसतं. काय आता दुर्गेशबाई सगळे त्यांनी तिकडे उभं राहिलं म्हणून तिथंच असणार ना. अंदाजचा काय विषय? काय 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 हाक त्यांचं वेगळं काय तर नाव असेल यार. थांबा तुम्हाला दाखवतो. इकडं बघा, हे असं तिकडं डोंगर हे सगळे आणि पूर्ण हे डॅम. कुठलं कुठलं? ही दोन आणि ही दोन ना. शर्वी चल माझ्यासोबत. तुझी काकी तिकडे राहिली. शर्वी काकी तिकडेच आहे. छान आहे ना, बाहेर आहे. ब्लँकेट फाटलेलं देतो तुम्हाला दुसरं. दोन्ही बघतो, खालचं पण बघतो, देतो थोडं दुसरं. चला आता चहा वगैरे घेऊ आणि नंतर तिथे जाऊ. हां चालू. स्विमिंग पूल डायरेक्ट चालू आहे. काय म्हणता? स्विमिंग पूल डायरेक्ट चालू आहे. स्विमिंग पूल 24 तास आपल्यासाठी चालूच आहे. सेवेत, आपल्या सेवेत. तर पहिला आपण जाऊन चहा थोडा घेऊ. अयो कधी आली की सर्वी काकी आली की काकी आली. काकी काय मला माहिती आहे का, किती उशीर लावलाय मला तू. काकीला म्हण ना किती उशीर लावला म्हण. कधी आत्ताच आली. तुम्हाला सापडत नव्हतं काय? हा पुढे गेलेलो आम्ही 1 किलोमीटर. हा का, आम्ही तिकडे ट्रेन मध्ये जाऊन पण आलो. हा बघितले, 4 आहेत. डॉल पण आणली. बापरे, केवढे आणले डॉल? एकच आणली. हा बरं. आणि तू माझ्या पैसे बसायचं काय? मी पप्पा मम्माचं हा का, अजून ट्रेनमध्ये बसते. आता नाही, आता आपण बघायचं सगळं, मग रात्री बसायचं ट्रेन मध्ये. ठीक आहे. तर तू चहा पिणार का? नाही, का? मी ट्रेनमध्ये बसला. हां सामान ठेवले तिकडं. ठेवून यायचं का तिकडं? कवे बॅग ठेवून येतं. हा कुठे दाखवतो. तर यांना जरा दाखवून येतो. एक नंबर वातावरण कडक आहे एकदम. मी तर पहिल्यांदा आलो. तुम्ही आलता का? राजी आलता पहिलं. लय खतरनाक. तिकडल्यापेक्षा इथे छान वाटते ना. कुठं पण आपल्याला तिकडचे दिले. लोणावळ्याला जायचं इथून माझं कॉलेज जवळ. इथनं किती लांब आहे? किती लांब आहे इथनं? 15 किलोमीटर. 15 म्हणलं लय जवळ आहे. जाऊन येऊ उद्या. असं काय काय कोणता आहे आपला? इकडला ती त्या साईड मधल्या नाही, पलीकडच्या बाजूला. हां कडक. मी तिकडून खालच्या पाहिलं तर पण ते काय म्हणत काय विषय. कसं वाटतं सिस्टीम? बरी का चांगली? तुम्हाला दाखवतो. छान वाटलं असतं हे असा विषय आतनं गादी नाही, एक थर्मोकॉलचा खाली विषय. पण बरं आहे आपली नसल्यापेक्षा तर. आपण राहणार हा
आपण राहणार राहिले म्हणलं आपल्याला सगळे मॅच झाले पाहिजे. राहू दे काय तर. पावभाजी. पावभाजी स्पेशल आज आम्ही आलो म्हणून पावभाजी आपण घेतो. हो दाखव. बस इकडे घे एक ताट पावभाजी स्पेशल तुझ्या आवडीची. होय नेक्स्ट बसू का? इथे कोण बसले? त्या साईडला बसतो मी. मला सोडून ना. अयो नो 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 ए थांब खराब आहे ती चेअर. तुला आवडते पावभाजी? मग तुझी प्लेट कुठे आहे? आमच्यासोबत ताई कशी आहे भाजी? कशी आहे टेस्ट? कशी आहे टेस्ट? एक ए चल सर्वे आपण दोघं खाऊया. आपण दोघं खाऊ आता. बिग बॉसवाला लावायचं. बिग बॉस सारखं. आता एकदा जेवण झालं परत विचार. बिग बॉस मध्ये काय म्हणते? शाम 8 बजे. आता एकदा जेवलं परत संध्याकाळी काय म्हणायचं? शाम 10 बजे. कसं आहे? मग माझं झालं. हॅलो गाईस, स्क्रिप्टेड रेकॉर्डिंग आहे आता. नॅचरल काहीच नाही तर स्क्रिप्टेड आहे यांच्या दोघांचं चालवलं आहे. जे काय असेल ते सत्य दाखवलं जाईल. जिथं स्क्रिप्टेड असेल तिथं माझा तुम्हाला आवाज. 1000 रुपयाची वसुली चालू आहे तिकडे. करा वसूल करा 1000 रुपये. फुल लय बार काय का नाही? चांगलाच दुसला एकदम. घाण आहे थोडा. हे आता हवेने कचरा येणार जाणार. काय स्विमिंग पूल इकडे असं टेंट आहे. आता तिकडे वाटतंय ट्रिप आली. सनसेट वगैरे एकदम मस्त झालाय. ह्यांचं ट्रिपची लेकर आहे त्यामुळे ह्यांचं काहीतरी चालू आहे. आणि आपला इकडे छोटासा असा स्विमिंग पूल. शर्वे पोहायचं का? हां चल पोहू. स्विमिंग करू का आपण? ताई त्याने बाहेर गेले कुठं तर येतील थोड्या वेळानं. मग आपण खाली जाऊ तिकडं डॅमकडं ह्या साईडला. तर मित्रांनो आम्ही आता मग फोटो काढायला खाली गेलतो. तुम्हाला दाखवतो. आणि संध्याकाळचं पूर्ण वातावरण इव्हिनिंगचं. तर आपली गँग आहे ना तेव्हा इथं फोटो काढतील. इथं दिसले का? इकडे ठीक आहे. दाजी, दुर्गेश भैया, निकी सगळेजण इकडे आहेत. आणि माझा मोबाईल आहे ना चार्जिंगचा राहिलेला. मी चार्जिंग कमी होती त्यामुळे मी चार्जिंग लावलेलं. त्यांच्याच मोबाईलमध्ये मी फोटो व्हिडिओ काढले. आणि आता डबल मी माझा मोबाईल घ्यायला आलो. हा बघा उतरतो. हे बघा असला रस्ता आहे. उतरायला पडायची पण भीती वाटते. तर जाऊ द्या. आपल्या मोबाईलमध्ये एकदम कडक व्हिडिओ येते, फोटो येते. तिकडं वर चांगलं डेकोरेशन केलेलं त्याने. लाईटिंग बिटिंग ते आता पूर्ण सेटअप चालू आहे. तर इकडं मला सोडून सगळ्यांनी फोटो काढलेला. फुल चार्जिंग करून आणलं त्याची. ठीक आहे. फक्त फोटो व्हिडिओ. आपल्याला काय फोटोग्राफरच केले सगळ्यांनी. ठीक आहे. इकडे बाबा पोज दे. अरे मोबाईल बंद आहे इकडे. इकडे पण फोटो शूट. पोज द्या.
कडक पोच दे एकदम स्माइल. फोटोग्राफर एकदम कडक आहेत. लय लांब न मागवलेत आम्ही. इकडे एक दुसरं विषय हार्ड. ए पोज कडक दे एकदम. फोटोग्राफरला कोणी काय म्हणू शकत नाही, कुठल्याच फोटोग्राफरला. आज विषय हा कोणच काय बोलणार नाही. हा आज सगळ्यांनी नीटच बोलायचं आम्हाला. तर बघा इकडे बोटिंग चालू आहे. इकडे बोटिंग चालू आहे. तिकडे पण आहे आणि इकडे सगळे लोक